हॅलो डिअर स्टुडंट्स, मुलांनो, यापूर्वी आपण काय बघितले? पहिला उकार आणि दुसरा उकार है ना। हमने पढ़ा था छोटे उ की मात्रा और बड़े उ की मात्रा। पहिला उकार आणि दुसरा उकार या यांचे मात्रा चिन्ह, त्यांच्यापासून तयार होणारे शब्द आणि त्यांच्यावर आधारित असणारा अभ्यास। ठीक है ना। मतलब छोटे उ और बड़े उ की मात्रा, उनसे बनने वाले शब्द और उस पर जो दिया हुआ है वहाँ अभ्यास हमने पूरा किया। आता आज आपण काहीतरी वेगळं शिकूया। ठीक आहे। यापूर्वी आम्ही बालगीत बघितलं, शिकले की नाही आपण? 2 बालगीत शिकलो। तशाच प्रकारे आता आणखी एक बालगीत आपण शिकूया आज। ठीक आहे। त्यापूर्वी इकडे बघा, हे चित्र काढले। काय दिसत आहे चित्रामध्ये तुम्हाला? काय आहे ही? काय आहे? क्या है ये? यस, ये है काऊ, है ना। ये है COW, काऊ है ये। काऊ, काऊ यानी क्या होता है? गाय। काऊ यानी गाय। काऊ मीन्स गाय होता है ना। आता ही आहे काऊ। आता काऊ म्हणजेच गाय। गाय कशी असते? गाय काय खाते? गायला किती पाय आहेत? 4, 1 2 3 4 लेग्स होते ना। आपने देखा है, काऊ देखा है। त्याला 2 शिंगे असतात। यहाँ पर 2 सींग होते हैं, इनको कहते हैं सींग। 2 कान होते हैं, एक पूंछ होती है। इकडे बघा, एक पूंछ मीन्स शेपूट। ओके, अशा प्रकारे ही आहे गाय। ये है काऊ। काऊ मीन्स गाय। आता आपण आज जे बालगीत शिकणार आहोत, त्या बालगीताचं नाव आहे हम्मा। काय आहे बालगीताचं नाव? हम्मा। आता हम्मा म्हणजेच काय? तर हम्मा म्हणजेच होतो, हम्मा म्हणजेच गाय। हम्मा को ही गाय कहा जाता है। हम्मा म्हणजेच गाय, हम्मा म्हणजेच काऊ। अब इसको हम्मा कैसे कहा जाता है? हम्मा यानी कि गाय होता है। ठीक है बच्चों, आप जब ये निकालेंगे ना, पेज नंबर 35 आपने ओपन किया है बुक में। सभी बुक का पेज नंबर 35 ओपन करेंगे। सबसे पहले एवरीवन ओपन योर बुक एंड ओपन पेज नंबर 35 एंड टेक। आणि काय करायचं? पेज नंबर 35 ओपन केलं तुम्ही, आपल्या हातात एक पेन्सिल घेऊन बसायची। सगळ्यांनी पेन्सिल काढा आधी। सभी अपनी पेंसिल निकालेंगे। पेंसिल और इरेजर अपने साथ रखेंगे। क्यों? क्योंकि अभी बच्चों हम पेंसिल इसीलिए मैं कह रही हूँ आपसे, क्योंकि अभी हम पढ़ेंगे इसमें कुछ वर्ड्स ऐसे जिनका मीनिंग आपको नहीं पता, मराठी में भी नहीं, हिंदी में भी नहीं। तो मैं कुछ वर्ड्स का आपको मीनिंग बोलते जाऊंगी, तो आप क्या करेंगे? उसके सामने टिक करके ब्रैकेट में लिखेंगे। जब भी आप पोएम पढ़ेंगे तब आपको उन वर्ड्स का मीनिंग समझ में आएगा। ठीक है ना। तर पेन्सिल घ्यायची। आता मी जसं सांगत जाते ते लिहायचं। आता हम्मा म्हणजेच गाय। हम्मा यानी होती है गाय। आता गायला हम्मा का म्हटलंय? आपने देखा होगा बच्चों, जब आप छोटे होते हैं या आपसे छोटे अगर भाई बहन आपके घर में हैं, तो हम ना जनरली एकदम से गाँव वगैरह में जब आपने देखा होगा, जब बच्चा बताते हैं तो गाय को हम्मा हम्मा करके बताते ना कि देखो वो हम्मा है, वो चारा खाती है, ये हम्मा है। ऐसे प्रकार हम प्यार से उसको बोलते हैं ना। तो हम्मा यानी ही होती है गाय, काऊ। हे चित्र काढले आपण काऊचं। ही आहे हम्मा। हम्मा म्हणजेच होते गाय। ही कोण आहे? हम्मा। हम्मा म्हणजेच गाय। हम्मा यानी क्या होती है? गाय होती। तो इस गाय पर आधारित ये जो पोएम है, ही बालगीत आहे। आता या बालगीतामध्ये गाय, त्याच्या आणखी काही पक्षी, आणखी वेगवेगळे जनावरे यांचा उल्लेख इथे केलेला आहे। मतलब गाय क्या खाती है, अगर दूसरे किसी बर्ड्स का नाम आया है तो वो क्या खाते हैं। ठीक है, अदर एनिमल्स आए हैं तो उनका खाना क्या है। ये सारी चीज़ें हमें इस छोटे से बालगीत में पढ़नी है। ओके, तो एकदा चला आपण हे बालगीत आता म्हणून घेऊया। इसको पहले हम एक बार रीड करेंगे और फिर वर्ड टू वर्ड इसका मीनिंग समझ में आएगा। चिऊ काऊ सोबत माऊ, दाना खाऊ पाणी पिऊ। चिऊ काऊ सोबत माऊ, दाना खाऊ पाणी पिऊ। कुतू कुतू भाकरी खा, हम्मा हम्मा चारा खा। रागू मिठू मिरची खा, पेरू खा डाळिंब खा। चिऊ काऊ कुतू माऊ, बडाची सोबती सगळे भाऊ। आता बघा इकडे बालगीतात, ही पुस्तक आहे तुमच्याकडे, बुक है सभी के पास। इसमें आपको पिक्चर्स में क्या क्या दिखाई दे रहा है?
इस पिक्चर में आपको सबसे पहले क्या क्या कौन कौन से बर्ड कौन से एनिमल्स दिखाई दे रहे, सबसे पहले आप इन्हें देखिए, ठीक है ना। इसको देखने के बाद हम समझ में आएगा की ये क्या क्या है, इसमें हम क्या पढ़ रहे हैं। आता इथे बघा चित्रामध्ये तुम्हाला इकडे सूर्य दिसत आहे, एक इस पिक्चर में आपको सन दिखाई दे रहा है, ट्री दिखाई दे रहा है बड़ा सा, काऊ दिखाई दे रही है ना, कावड़ा दिसत आहे, कावड़ा मीन्स कौवा दिखाई दे रहा है, पेड़ पर बैठा हुआ है ब्लैक कलर का, चिड़िया दिखाई दे रही है, पैरट दिखाई दे रहा है, तोता दिखाई दे रहा है, यहाँ एक कुत्ता भी दिखाई दे रहा है नीचे और बिल्ली। आता इथे काय काय दिसत आहे, एक मुलगा आहे, मांजर, कुत्रा, पोपट, चिमणी, सूर्य, कावडा, गाय आणि झाड एवढे या चित्रामध्ये दिसत आहे। तर या चित्रामध्ये जे जे पक्षी प्राणी दिलेले आहेत त्यांचा उल्लेख आपल्याला कुठे करायचा आहे, यांचाच उल्लेख आपल्याला इथे करायचा आहे। आता पहिला याच्यामध्ये बघा चिऊ काऊ सोबत माऊ। आता चिऊ म्हणजे कोण आणि काऊ म्हणजे कोण, ठीक है ना। पहले हम ये पढ़ेंगे चिऊ यानी कौन होती है, काऊ यानी क्या होता है। चिऊ काऊ सोबत माऊ। चिऊ म्हणजे चिमणी, चिऊ म्हणजे कोण, चिऊ म्हणजे चिमणी या फिर इसको हम कहते हैं चिड़िया। चिऊ यानी कौन, चिड़िया, चिऊ यानी चिड़िया। काऊ, काऊ यानी कौवा, काऊ यानी गाय नहीं, काऊ मीन्स गाय होता ना, काऊ म्हणजे गाय नाही, तर इथे काऊचा अर्थ आहे कावडा यानी कौवा। हे ना मी जे लिहित आहे हे तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये वहीमध्ये लिहायचे, ठीक आहे। काऊ म्हणजे कावडा, कावडा म्हणजे कोण, कौवा, काऊ मीन्स कौवा, समझ में आया ना। चिऊ काऊ सोबत माऊ, माऊ यानी माऊ म्हणजे मांजर, माऊ म्हणजे कोण, मांजर, मांजर यानी अब आपको ना माऊ भी नहीं समझ में आया, मांजर भी नहीं। मांजर म्हणजे काय माहिती है कि तुम्हाला, मांजर मीन्स होता है हिंदी में बिल्ली और इंग्लिश में जिसको हम कैट कहते हैं, तो मांजर म्हणजे बिल्ली। चिऊ मीन्स चिमनी यानी चिड़िया, काऊ मीन्स कावड़ा, कावड़ा यानी कौवा, माऊ यानी होती है बिल्ली, बिल्ली म्हणजे मांजर। तर चिऊ काऊ सोबत माऊ दाना खाऊ पाणी पिऊ, काय सांगितलंय तर या बालगीतात म्हटलं आहे या दोन ओळीमध्ये, चिऊ काऊ सोबत माऊ दाना खाऊ पाणी पिऊ। म्हणजे या बालगीतात आता अपन बघितले, आपने देखा होगा सारे बर्ड्स एनिमल अब एक साथ रहते हैं, देखा है ना, वो भी एक साथ रहते हैं, अलग अलग घूमते फिरते हैं एक साथ, जैसे कि हम लोग रहते हैं वैसे ही वो लोग भी एक जंगल में एक साथ रहते हैं, खेलते हैं, तशाच प्रकारे। तर यात म्हटलं आहे की चिऊ आणि काऊ म्हणजे चिमणी, कावडा आणि मांजर, चिमणी, कावडा आणि मांजर हे काय करणार। आता हे सगळे कोण काय करणार आहे, कोण सांगणार आहे आपल्याला बघा, इथे हा एक मुलगा दिसत आहे आपको इस बुक में, पिक्चर में एक बॉय दिखाई दे रहा है ना, यही ये सब कुछ बता रहा है कि ये बोल रहा है चिऊ काऊ सोबत माऊ, म्हणजे चिऊ काऊ आणि माऊ, चिमणी, कावडा आणि मांजर हे काय करणार, दाणा खाऊ पाणी पिऊ। म्हणत आहेत हे की चिऊ काऊ मांजर आपण सगळे काय करू, सोबत सोबत माऊ यानी चिऊ आणि काऊ यांच्यासोबत कोण, माऊ यानी चिमणी और चिड़िया और कौवा, इनके साथ में बिल्ली क्या करने वाले हैं, साथ में सोबत दाना खाऊ पाणी पिऊ, यानी दाणे सुद्धा खाणार आणि पाणी पिणार। तर दाणे कोण खातात, चिऊ आणि काऊ, दाना कौन खाता है, चिऊ और काऊ यानी चिड़िया और कौवा। बर्ड्स दाना खाते हैं ना, मतलब गिरा हुआ कुछ चावल दाल अपनी चोंच से उठाकर खाते हैं। आणि सोबत माऊ, माऊ काय करणार, तर माऊ पण दाणे खाते का, नहीं, बिल्ली तो दूध पीती है, वो क्या करती है, दूध पीती है, पानी पीती है, रोटी खाती, चावल खाती, ऐसी चीजें खाती ना। तर या बालगीतात म्हटलं आहे की चिऊ काऊ आणि माऊ, चिऊ काऊ आणि सोबत माऊ हे सगळे काय करणार, सोबत
खेळणार, सोबत दाणे खाणार आणि सोबत पाणी पिणार. मग चिऊ काऊ काय खाणार? दाणे खाणार आणि माऊ काय करणार? पाणी पिणार. चिऊ काऊ दाणे खाणार आणि माऊ पानी पीना, मतलब चिऊ और कौवा, चिड़िया और कौवा दाने खाएंगे और माऊ मीन्स बिल्ली क्या करेगी? पानी पिएगी. समझ में आता दोनों अर्थ? ये 4 लाइन्स का मीनिंग समझ में आया आपको? त्यानंतर पुढे अब उसके बाद ना आगे चलते हैं. कुतू कुतू भाकरी खा, हम्मा हम्मा चारा खा. आता कुतू म्हणजेच काय? कुतू म्हणजे काय? कुतू यानी होता है, कुतू म्हणजेच कुत्रा. आता कुत्रा म्हणजे काय? कुतू म्हणजेच कुत्रा आणि कुत्रा म्हणजेच कुत्ता. कुत्रा म्हणजेच काय? कुत्ता. हिंदी में हम इसको कहते हैं कुत्ता. कुतू कुतू भाकरी खा, हम्मा हम्मा चारा खा. आणि हम्मा म्हणजेच काय? गाय. हम्मा म्हणजेच गाय आपण बघितलंय. तो यहाँ बताया गया है कि चिऊ काऊ का क्या खाने वाली है? दाना. चिऊ काऊ काय खाणार? दाना खाणार. माऊ पाणी पिणार. मग आता कुतू कुतू, कुतू म्हणजेच कुत्रा, कुतू यानी कुत्ता. ये क्या करेगा? तर कुतू कुतू काय करणार? कुतू कुतू भाकरी खा, हम्मा हम्मा चारा खा. मग कुतू काय खाणार? भाकरी, भाकर, पोळी. कुतू यानी कुत्ता, छोटा सा कुत्ता. कुत्ता होता है. अब कुत्ता क्या करता है? वो रोटी खाता है और जो बड़ी बड़ी मोटी वाली रोटी होती है वो भी खाता है. भाकर म्हणजे तांदळाच्या पिठापासून जो चावल का आटा होता है उससे बनाई जाती है, उसको कहा जाता है भाकर, जो बहुत मोटी मोटी होती है ना. तर कुतू कुतू काय खाणार? मग कुतू कुतू भाकरी खा, कुतू भाकरी खाणार आणि हम्मा हम्मा काय खाणार? चारा. हम्मा यानी क्या होती है? गाय. और गाय क्या खाती है? पता है आपको गाय क्या खाते? गाय खाते चारा. आपने देखा ना, गाय बैल ये सब क्या खाते हैं? चारा खाते हैं, हरा चारा खाते हैं. तर मग कुतू काय खाणार? कुतू भाकरी खाणार आणि हम्मा काय करणार? चारा खाणार. कुतू भाकरी खाणार आणि हम्मा चारा खाणार. चिऊ काऊ दाना खाणार, माऊ पाणी पिणार. कुतू काय खाणार? कुतू भाकरी खाणार आणि हम्मा चारा खाणार. आता पुढे मग ठीक है, इतना समझ में आया? मतलब गाय क्या खाएगी? चारा खाएगी. कुत्ता क्या खाएगा? रोटी या भाकरी. आता पुढे राघू मिठू मिरची खा, पेरू खा, डाळिंब खा. आता राघू मिठू म्हणजेच कोण? राघू आणि मिठू हे एकालाच म्हटलंय. राघू मिठू म्हणजेच पोपट. राघू मिठू म्हणजेच कोण? पोपट. आता पोपट म्हणजेच कोण आहे ना प्रश्न? पोपट म्हणजेच तोता. पोपट को हम हिंदी में कहते हैं तोता. पोपट यानी कौन? तोता. तो राघू मिठू तोते को ही कहा जाता है, पोपटालाच म्हटलं जाते राघू मिठू. आणि राघू मिठूला हिंदीमध्ये काय म्हणतात? तोता. तर जशा प्रकारे कुतू भाकरी खाणार, हम्मा चारा खाणार, तसंच राघू मिठू काय खा? मिर्ची खा, पेरू खा, डाळिंब खा. अब तोता जो होता है वो क्या करता है? मिर्ची खाता है ना, उसको आप हरी मिर्च भी खिलाते, लाल मिर्च भी खिलाते. तो राघू मिठू यानी होता है तोता. तो तोता क्या क्या खाने वाला है? मिर्ची खा. पेरू म्हणजेच काय? अब पेरू यानी क्या होता है? पेरू म्हणजेच होतो, पेरू यानी इसको हम हिंदी में कहते हैं अमरूद. जिसको जामली कहा जाता है, कहते हैं ना. तो पेरू यानी होता है अमरूद. डाळिंब म्हणजेच काय? डाळिंब यानी क्या होता है? डाळिंब यानी होता है अनार. डाळिंब म्हणजेच काय? अनार. तर मग आता राघू मिठू काय काय खाणार? राघू मिठू म्हणजे पोपट पेरू खाणार, डाळिंब खाणार आणि मिरची खाणार. पेरू डाळिंब आणि मिरची कोण खाणार? राघू मिठू. राघू मिठू म्हणजेच कोण? पोपट. तर राघू मिठू मिरची, पेरू आणि डाळिंब खाणार. चिऊ काऊ कुतू माऊ बळाची शोभती सगळे भाऊ. अशा प्रकारे चिऊ काऊ
पुतू, माऊ हे सगळे कोण आहेत? या पाठामध्ये या बालगीतात दिलेल्या बाळाचे सगळे सोबती आहेत. बाळाचे सोबती सगळे भाऊ. सोबती यानी फ्रेंड्स. सोबती यानी क्या होता है? फ्रेंड्स. उसके किसके फ्रेंड्स? इस बच्चे के. जब छोटा बच्चा होता है ना तो ये जो बच्चा है इन सारे बर्ड्स एनिमल्स के साथ में खेलता है और उनके साथ रहता है, तो इसीलिए ये सब उसके कौन हो चुके हैं? फ्रेंड्स हो गए होंगे ना। जब हमारे घर में भी अगर हम कोई छोटा सा पपी पालते हैं या फिर कैट का बच्चा, किटन हमारे घर में होती है, पैरट होता है, हम अपने अपने घर में शौक से पालते हैं, उनको करते हैं ना. आपापल्या घरी आपण कोणी पोपट, कोणी कुत्रा, कोणी मांजर, गाय असते की ना, आपण यांना पाळतो तेव्हा आपण यांच्यावर प्रेम करतो, हम इनसे बहुत प्यार करते हैं और फिर कुछ ये क्या बन जाते हैं? हमारे फ्रेंड्स बन जाते. तो वैसे ही इस बच्चे के चिऊ, काऊ, माऊ, पुतू, रागू हे सगळे कोण झाले? त्याचे सोबती झाले आहेत. तर आता परत एकदा एक बार फिर से हम रिपीट करेंगे. इस बालगीतात काय म्हटलंय? चिऊ काऊ हे दाणे खाणार, माऊ पाणी पिणार, पुतू भाकरी खाणार, अम्मा चारा खाणार, रागू मिठू मिरची, पेरू आणि डाळिंब खाणार. अशाच प्रकारे रागू, मिठू, चिऊ, काऊ हे सगळे कोण आहेत? या बाळाचे सोबती आहेत. तर इस बच्चे के फ्रेंड्स कौन कौन है? चिऊ, काऊ, पुतू, हम्मा और रागू. चिऊ, काऊ, पुतू, हम्मा आणि रागू हे कोण आहेत? या बाळाचे सगळे सोबती आहेत, मित्र आहेत. तर अशा प्रकारे आपण बालगीत हम्मा ही बालगीत आज पूर्ण केले. त्यांच्यावर आधारित दिलेले ही जी शब्द आहेत हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. ओके स्टुडंट्स, आता या बालगीतावर आधारित असणारा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. ओके, बाय एव्हरीवन.